आज मी तुम्हाला बासुंदी कशी करायची ते दाखवणार आहे। नमस्कार, मी विनयास रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क म्हणजे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। त्याच्यासाठी बघा इथे मी असं पसरट पातेलं घेतलेलं आहे आणि बासुंदी करताना नेहमी जरा पसरट पातेलं घ्यायचं, कारण म्हणजे नाहीतर मग बासुंदी आपण करायला घेतली की मग दूध आपलं उतू जाऊ शकतं। पसरट ह्याच्यावर पसरट पातेलं घेतलं की लगेच दूध उतू जात नाही। आणि आपण काय करायचं आहे, दूध उकळवायला ठेवताना तळाशी एक आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग म्हणजे दूध आपलं तळाला चिकटून बसत नाही। आणि आता मी दूध उकळवायला ठेवलं आहे। दुधाला एक चांगली आपण उकळी येऊ द्यायची। हे बघा इथे दुधाला माझी उकळी आलेली आहे आणि सतत ढवळत राहायचं। मी इथे गॅस मीडियम टू हाय हीटवर ठेवलेला आहे, एकदम लो हीट केलेली नाही आहे, नाहीतर मग ते खूप वेळ आपल्याला आटवत राहावं लागतं। त्यामुळे मी मीडियम टू हाय हीटवरच ही बासुंदी करणार आहे। तर आपण एक लक्षात ठेवायचं, आपल्याला 10-10 सेकंदाने हे सारखं हलवत राहायचं आहे, तिकडेच उभं राहायचं, आपण कुठेही इथे तिथे जायचं नाही आहे, नाहीतर आपली बासुंदी तळाला लागेल। काही जणं काय करतात, तळाशी अशी वाटी वगैरे ठेवून देतात, कारण मग नाहीतर मग दुसरं काही काम करायचं असेल तर तसं करतात, पण मी काही असं करणार नाही आहे। मी इथेच उभी राहून मी चाळत राहणार आहे आणि आजूबाजूला जी साय येते ती मी खरडून घेणार आहे, म्हणजे मग ती चांगली दुधात मिक्स होते आणि मग बासुंदीची आपली चव पण छान लागते। जर तुम्ही बारीक गॅसवर उकळवत राहिलात तर मग तुम्हाला वेळ पण खूप लागतो आणि सारखी साय जमा होत राहते, म्हणून मी मीडियम टू हाय हीटवरच ते उकळवायला ठेवलेलं आहे। आता हे माझं 1 लिटर दूध जवळजवळ 35% आटलेलं आहे। हे आपल्याला जवळजवळ अर्धा लिटर होईपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे। आता मी हे दूध आटवायला घेऊन जवळजवळ 25 मिनटं झालेली आहेत, तर मी सतत ढवळत आहे। बघा तुम्ही, सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आपल्याला। आता मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम याचं थोडंसं दूध घालून पेस्ट करून घेतलेली आहे। मी असे अख्खे बदाम वगैरे नाही घालणार आहे, अशी पेस्ट करून घातल्यामुळे बासुंदीला आपली छान चव येते, तर ते मी ह्याच्यात घालून घेणार आहे। आता ते घातल्यावर एक मला 5 मिनटं परत आपण असं चांगलं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे थोडे केशर दुधात भिजवून घेतले होते 20 मिनटं आधी, ते पण आपण ह्याच्यात घालून घेऊया। केसरामुळे आपल्या बासुंदीला खूप छान चव येते। आता परत थोडा वेळ मी एक 10 मिनटं ठेवणार आहे। त्याच्यानंतर 10 मिनटं झालेली आहेत आपली। आता मी 1 वाटी साखर याच्यात घालून घेणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मला अशी एकदम गोड बासुंदी आवडत नाही, त्यामुळे मी 1 वाटीवर 1 लिटर दुधासाठी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर घातल्यावर परत आपलं दूध थोडं पातळ होईल, त्यामुळे एक 10 मिनटं मी परत मीडियम टू हाय हीटवरच मी ढवळून घेणार आहे। मला खूप जास्त घट्ट बासुंदी अशी नाही आवडत। आता मी वेलची पावडर घालून घेणार आहे। वेलची पावडर घातल्यावर परत 5 मिनटं मी ढवळून घेणार आहे। आम्हाला अशी थोडी पातळच बासुंदी आवडते, कारण एकदम जाड म्हणजे मग ती रबडीसारखी वाटते। काही जणं खवा आणि मिल्क पावडर घालून मग ती जास्त जाड करतात, पण मला अशी पातळच बासुंदी आवडते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही खवा वगैरे घालू शकता। हे बघा मी सतत ढवळत राहिली आहे। वेलची पावडर घातल्यावर पण मी 5 मिनटं असं ढवळलेलं आहे आणि जी काही साय आलेली आहे ती मी खरडवून घेतलेली आहे। ही बघा आपली बासुंदी रेडी आहे। आता मी काजू आणि बदामाचे काप घालून त्याला गार्निश करणार आहे। बघा अशा प्रकारे, बघा कशी छान दिसते आपली बासुंदी। आणि इथे मी पुरीबरोबर सर्व केलेली आहे। तुम्ही या रामनवमीला नक्की अशी बासुंदी करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।